तर फ्रेंड, ह्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार निफ्टी, बँक निफ्टी आउटलुक सोबतच इंट्राडेमध्ये कशाप्रकारे आपण ट्रीटमेंट करू शकतो, त्यामागचं लॉजिक काय असणार. तर आता आपण स्टार्ट करू. व्हिडिओ ओनली फॉर एज्युकेशन पर्पजसाठी क्रिएट करतो आहे, कोणत्याही प्रकारे बाय किंवा सेल रिकमेंडेशन नाही आहे. तर आपण स्टार्ट करू. सगळ्यात पहिल्यांदा आपण निफ्टी डेली टाईम फ्रेम अनालिसिसवरती जर का आपण निफ्टीला ऑन अ डेली टाईम फ्रेम जर का ऑब्झर्व करायला गेलो, देन याच्यामध्ये आपल्याला क्लिअर कट समजते की मार्केटमध्ये एक टाईप ऑफ डोजी टाईप ऑफ सिनारिओ बनलेला आहे. आज मार्केट गॅपअप झालं होतं, जसं की काल आपण डिस्कस पण केलं होतं की प्रोबॅबिलिटी जास्त आहे मार्केट गॅपअप ओपन होऊ शकते. ओके, त्यानंतर मार्केटचं ओपनिंग गॅपअप झालं आहे, त्यानंतरनं ओके मार्केट हायला पण गेले, अगेन लोला पण आले आणि डोजी टाईप ऑफ सिनारिओ मार्केटनं क्रिएट केलेला आहे. ह्याच्या आधी पण आपण डिस्कस केलं होतं की मार्केटमध्ये शार्प फॉल आल्यानंतरनं एक पुलबॅक आल्यानंतर मार्केट थोडंसं हॉल्ट करू शकते, हे चांगलं असू शकते मार्केटसाठी. त्यानंतरनं जसं की हॉल्ट केल्यानंतरनं जे पण रेंज मार्केट ब्रेक करेल, इधर अपसाईड ऑर डाऊनसाईड, जे पण लेवल मार्केट ब्रेक करेल त्या डायरेक्शनला मार्केट मोमेंटम कंटिन्यू प्लॅन करू शकते. ओके, जर का आपण इथे बघायला गेलो तर ह्याच्यामध्ये क्लिअर कट दिसतं की मार्केट ह्याच्यामध्ये टाईप ऑफ डोजी टाईप ऑफ फॉर्मेशन केलं आहे. मे बी ह्याच्यामध्ये हा हाय आणि हा लो एक दोन जे लेवल आहेत, ओके, म्हणजे 22,300चं एक लेवल आहे आणि टॉप साईडला 22,400-500चं एक लेवल आहे. तर ह्याच्यामध्ये जोपर्यंत मार्केट आहे तोपर्यंत आपल्याला मार्केट थोडंसं चॉपीनेस बघायला भेटू शकतं आहे. बट ज्यावेळी मार्केट 22,500चं लेवल एकतर अपसाईडला ब्रेक केलं तर ह्याच्यामध्ये एक चांगली मोमेंटम अपसाईडला प्लॅन होऊ शकते, किंवा जर का मार्केट येणार डेजमध्ये 22,300चं लेवल डाऊनसाईडला ब्रेक केलं देन हा जो अपट्रेंड पुलबॅक आला होता अपसाईडला, त्यानंतर हॉल्ट केलं, त्यानंतर परत आपल्याला एक डाऊनसाईडचं मोमेंटम कंटिन्यू बघायला भेटू शकते. ओके, तर हे होतं आपलं पोझिशन प्लॅनिंगसाठी. इंट्राडेमध्ये कशाप्रकारे आपण ट्रेडमेंट करू शकतो त्यामागचं काय लॉजिक असणार आहे तर आपण स्टार्ट करू. सगळ्यात पहिल्यांदा आपण येऊया निफ्टी 15 मिनिट टाईम फ्रेमवरती. आज मार्केट पुरा चॉपी होतं, जसं की याचा अपडेट आपण टेलिग्राम चॅनलवरती पण दिला होता, त्याचं जे लिंक आहे ते व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये तिथून तुम्ही जॉईनिंग करू शकता. तर ह्याच्यामध्ये क्लिअर कट सांगितलं होतं की मार्केट मॉर्निंगला पॉझिटिव्ह होतं आणि रेंज बाउंड राहू शकतं, ही प्रोबॅबिलिटी जास्त होती, हे आपण डिस्कस पण केले. ओव्हरऑल डे जर का बघायला गेलो तर ओव्हरऑल मार्केट रेंज बाउंड झालं, त्यानंतर लास्ट सेशन मार्केटमध्ये डाऊनसाईड मोमेंटम आलं होतं. ओके, इम्पॉर्टंट याच्या मागचं रिझन होतं की रिलायन्समध्ये शार्प सेलिंग आली लास्ट सेशनला आणि HDFC पण थोडंसं वीक झालं होतं. ओके, तर हे दोन कारणामुळे मार्केटमध्ये एक शार्प फॉल लास्ट सेशनला आला आहे क्लोजिंगच्या टायमिंगला. आता एनी रिझन मार्केट आणि काल पण अजून एक गोष्ट डिस्कस केली होती, कालचा हाय आणि कालच्या लोच्या मध्ये जर का मार्केट ओपन झाला तर एक सिनारिओ बनू शकतो आहे, मार्केट साईडवे राहू शकते. ओके, आणि हे एक लेवल होतं, ह्या लेवलच्या आसपास जर का इथं ह्या लेवलच्या आसपास जर का मार्केट आला, निगेटिव्ह प्राइस ॲक्शन दिसला तरी पण आपण डाऊनसाईडचा ट्रेड पण क्रिएट करू शकतो आहे. ओके, तर सेम सिनारिओपासून मार्केट डाऊनसाईडला आले. इम्पॉर्टंट असते की जर का तुम्हाला पण अशा कन्सेप्ट जर का शिकून लर्न करायचे असतील, ओके, ते व्हॉट्सअप करू शकता. डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये नंबर आहे, तिथून तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. उद्याच्या सेशनमध्ये मार्केट कशाप्रकारे रिॲक्ट करू शकतो आहे, जर का एनिथिंग मार्केट जर का सपोज फ्लॅट ओपन राहिलं आणि जर का आजचा डेचा लो जर का मार्केटनं ब्रेक केला, आता मार्केट हे जे गॅप आहे हे गॅप मार्केट फेल केलं, तिथून एक शार्प रिव्हर्सल मार्केटमध्ये बघायला भेटला होता. इफ एनी रिझन मार्केट फ्लॅट ओपन राहिलं, अजून कन्सॉलिडेट केलं आणि जर का मार्केटनं 22,380चा लो ब्रेक केला तर लवकरच आपल्याला 22,360 आणि 22,300पर्यंतचे टार्गेट बघायला भेटू शकतील, इफ एनी रिझन मार्केटनं हे लो जर का ब्रेक केले तर. ओके, अजून पण मार्केट एक स्टेट अवे नंतरनं एक थोडंसं पॉज मार्केट घेतला. मे बी जर का मार्केटला जर का अजून एक दिवस साईडवेज जायचं असेल, बिकॉज रिझल्टचा सिनारिओ आहे, बरेच कंपनीचे रिझल्ट यायला लागलेत, तर रिझल्टच्या कंडिशनमध्ये पण असं मार्केट असू शकतं आहे. इंडिया विक्स ऑल टाईम लोला आहे. ओके, त्याचं पण मी काल कमेंट दिली होती की इंडिया विक्स 10ला आला आहे ऑलमोस्ट. ओके, तर एवढं लो इंडिया विक्स ज्यावेळी पण असणार आहे ते प्रॉपर ऑप्शन सेलरचं मार्केट आहे. ऑप्शन बाईंग जर का तुम्ही करायला गेला तर क्वांटिटी अजिबात वाढवू नका. हेवी क्वांटिटीनं काम केला तर याच्यामध्ये काहीच होणार नाही, बिकॉज मोमेंटमच नाही आहे मार्केटमध्ये. ओके, प्रीमियममध्ये मोमेंटम अजिबात नाही आहे आणि ह्याचा तोटा आपल्याला बघायला भेटू शकतो आहे. आता ह्याच्यामध्ये कशा वेळेला आपण ट्रेड प्लॅन करू शकतो, इफ जर का तुम्हाला विक्स जर का एकदम कमी असेल, 10च्या आसपास विक्स आहे, ओके, एवढं कमी विक्समध्ये जर का प्लॅन करत असेल तर बेटर वे, जर का तुमच्याकडं ऑप्शन सेलिंग करण्यासारखे एवढं कॅपिटल जर का नसेल, कॅपिटल प्रॉब्लेम असेल, देन वेट करा मार्केटला. मार्केट चांगलं डेला आपल्याला चांगली मोमेंटम दाखवू शकते, असे मोमेंट पण मार्केट दाखवणार, बट थोडंसं वेट करणं गरजेचं आहे. मे बी उद्या येईल, मे बी फ्रायडेला येईल, मे बी मंडेला येईल, बट येणार तर 100% येणार. ओके, तर साईडवे मार्केटमध्ये इम्पॉर्टंट असते कॅपिटल होल्डिंग, कॅपिटल सांभाळून ठेवायचं, हे इम्पॉर्टंट आहे, ना की बाबा ट्रेडिंग. ओके, तर त्याच्यामध्ये ते व्हेरी गोष्ट इम्पॉर्टंट आहे, ते तुम्ही लर्निंगला घेऊ शकता की ज्यावेळी पण विक्स
बिलो 11 येणार तर अवॉइड करा ऑप्शन बाईंग. कमी क्वांटिटीमध्ये प्लॅन करू शकता बिकॉज किंवा बेस्ट वे अवॉइड केलेलं कधी पण बेटर राहील. ओके, ऑप्शन सेलिंग बेस्ट असते बिकॉज मार्केटमध्ये मोमेंटमच नसते तर त्याच्यामध्ये टाईम टेकी इझिली होतं. ओके, आता ह्याच्यामध्ये जर का आपण प्लॅन करायला गेलो, इफ एनी रिझन मार्केट मोठा गॅप डाऊन झाला आणि जर का मार्केट 22,276 ते 22,327 आसपास जर का आला, पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन जर का दाखवला तर आपण ह्याच्यामध्ये रिव्हर्सल ट्रेड पण करू शकतो. किंवा इफ एनी रिझन मार्केट सपोज 22,276 पासून 22,200च्या आसपास जर का आला देन ह्याच्यामध्ये ह्या दोन्ही कंडिशनमध्ये आपण रिव्हर्सल ट्रेड पण करू शकतो. इफ एनी रिझन मार्केटनं ही लो जर का ब्रेक केला 22,360चा आणि सस्टेन आला डाऊन साईडला देन आपल्याला डाऊन साईडचा ट्रेड पण क्रिएट करायला काही हरकत नाही आहे. ओके, आता इम्पॉर्टंट आहे की जर का सपोज मार्केट गॅपअप ओपन झालं तर काय ह्याच्यामध्ये आपण प्लॅन ऑफ ॲक्शन असला पाहिजे. जर का आपण ओव्हरव्ह्यू जर का बघायला गेला तर मोठा ट्रेंड डाऊन साईडला त्यानंतर एक अपसाईडला त्यानंतर थोडंसं कन्सॉलिडेट करते. इफ जोपर्यंत का ही दोन रेंज आहे ह्या रेंजच्या मध्ये जोपर्यंत मार्केट आहे तोपर्यंत आपल्याला असंच मार्केट बघायला भेटेल. मोठी मुवमेंट यायचं असेल तर 22,500च्या वरती एक मोठी मोमेंटम येऊ शकते. 22,480च्या वरती म्हणजेच आजचा डे हायच्या वरती जर का सस्टेन मार्केट राहिलं तर एक मोठी मुवमेंट अपसाईडला येऊ शकते. मे बी हे गॅप आहे, हे गॅप फिलअप होऊ शकते. डायरेक्टली सपोज जर का 22,500 पासून 550 पासून 22,522च्या आसपास जर का आला निगेटिव्ह प्राइस ॲक्शन दिसला देन आपण त्यामध्ये डाऊनसाईडचा ट्रेड पण करू शकतो. किंवा अजून एक लेवल आहे 22,600 पासून 22,638च्या आसपास जर का निगेटिव्ह प्राइस ॲक्शन दिसलं तर या दोन्ही लेवलला आपल्याला शॉर्टिंग प्लॅनिंग करायचं आहे. ओके, आता येऊया आपण बँक निफ्टीमध्ये कशाप्रकारे ट्रेड प्लॅन करू शकतो. जर का आपण बँक निफ्टीला ऑन डेली टाईम फ्रेम बघायला गेलो देन ह्याच्यामध्ये तुम्हाला समजून जाईल की याच्यामध्ये एक इनसाईड कॅन्डल बनलेलं आहे. ओके, आणि ह्याच्यामध्ये डोजी पण बनलेलं आहे, डबल कन्फर्मेशन आहे. ओके, मदर कॅन्डलचा कलर रेड आहे. आता व्हेरी हाय प्रोबॅबिलिटी आहे की जर का लो ब्रेक अँड सस्टेन झाला तर आपल्याला डाऊन साईडचं सेलिंग बघायला भेटू शकते. आज ॲक्सिस बँकचा रिझल्ट पण येणार आहे तर ॲक्सिस बँकचा रिझल्ट पण त्याच्यावरती इम्पॅक्ट करू शकतो. ॲक्सिस बँकचं पण ठीकठाक वेटेज बँक निफ्टीमध्ये आहे. त्यानंतरनं ह्या वीकमध्ये मे बी वीकच्या लास्ट डेला सॅटर्डेला मे बी ICICI बँकचा पण रिझल्ट आहे. तर इव्हेंटच्या आधी बिकॉज ICICI सेकंड लार्जेस्ट बँक आहे. ओके, ॲज अ बँक इंडेक्समध्ये तर त्याच्यामुळे त्याचा पण इम्पॅक्ट असू शकतो आणि मोस्ट प्रोबॅबिलिटी ICICI पण 2 दिवस झालं साईडवे पण जायला लागला आहे. ओके, आता ह्याच्यामध्ये जर का बघायला गेलो आजचा डोजीचा हायच्या वरती जर का मार्केट सस्टेन राहिलं तर इनसाईड कॅन्डलस्टिक्स आणि डोजीच्या प्रमाणे मार्केट अपसाईडला जाऊ शकते आणि जर का लोच्या खाली सस्टेन राहिलं देन मार्केट डाऊन साईडला येऊ शकते. याच्यामध्ये पण पॅनिक सेलिंग त्यानंतर रिव्हर्सल त्यानंतर मे बी पॉज आणि मग त्याच्यामध्ये एक तर डाऊन साईड मोमेंटम किंवा अपसाईड मोमेंटम कंटिन्यू करू शकतो. ओके, आता जर का आपण इंट्राडेमध्ये जर का बघायला गेलो कशाप्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो. याच्यामध्ये 2-3 दिवसापासून एक कंटिन्यू मोमेंटम मिळाले. एकच मोठी कॅन्डल तयार करते त्यानंतर होल डे मार्केट साईडवे जाते. अगेन एकच मोठी कॅन्डल तयार केलं अगेन होल डे मार्केट साईडवे गेलं. आज पण मार्केटनं ओपन झालं, मोठी कॅन्डल एवढी मोठी नाही केला बट ठीकठाक मोठी केला त्यानंतर होल डे मार्केट साईडवे गेला. ओव्हरऑल एक्सपायरी पूर्ण चॉपी झाली, एक्सपायरी पूर्ण साईडवेमध्ये कन्वर्ट झाली आणि ह्याचं मी लॉजिक तुम्हाला काल हिंट दिली होती की मार्केट हायच्या वरती नाही गेला लोच्या खाली नाही गेला तर मार्केट चॉपी राहू शकतं. तर हे ओळखता आलं पाहिजे आणि जर का चॉपी मार्केटमध्ये काम करायचं असेल तर ऑप्शन सेलिंग बेस्ट पर्याय असतो. ओके, जर का सपोज कॅपिटल इश्यू असेल तर वेट करा तुमच्या लेवलला ज्यावेळी मार्केट येईल त्यावेळी आपण प्लॅनिंग करू शकतो आहे. सिम्पल लॉजिक ठेवायचं आहे. मार्केट बरेच टाईम इथं वरती हॉल्ट करते तर इंटरेस्टिंग राहील फ्लॅट ओपन झाला कन्सॉलिडेट केला किंवा जर का 48,300च्या वरती सस्टेन राहिला एक चांगली मुवमेंट अपसाईड बघायला भेटू शकते. मे बी हे गॅप आहेत हे गॅप फिलअप पण होऊ शकतं आहे. ओके, डायरेक्टली गॅपअप झाला चुकून जर काय गॅप फिलअप केला कुठल्या पण प्रकारे निगेटिव्ह प्राइस ॲक्शन आली 48,500 पासून 48,670च्या आसपास देन आपण त्यामध्ये डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन क्रिएट करू शकतो. इफ एनी रिझन मार्केट जर का गॅप डाऊन ओपन राहिला टुडे लोच्या खाली जर का मार्केट सस्टेन राहिला तर आपल्याला डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन ह्याच्यामध्ये क्रिएट करू शकतो आहे. ओके, किंवा मार्केट फ्लॅट ओपन होऊन जर का ही लो जर का मार्केटनं ब्रेक केलं 48,150चा त्या कंडिशनमध्ये पण आपण डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन ह्याच्यामध्ये क्रिएट करू शकतो. इफ एनी रिझन मार्केट 47,800 पासून 47,880 पासून 47,700च्या आसपास जर का मार्केट आला पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन दिसला तर ह्या लेवलला आपल्याला रिव्हर्सल ट्रेड प्लॅन क्रिएट करता येते. इफ एनी रिझन ह्याच्यामध्ये काय पण चेंजेस राहिले देन आपलं जे फ्री टेलिग्राम चॅनलचं लिंक आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये तिथून तुम्ही जॉईन करा, त्याच्यावरती जरूर अपडेट देण्यात येतील. व्हिडिओ आवडला असेल कुठं पण देन डेफिनेटली लाईक करू शकता, फ्री ऑफ कॉस्ट असते. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.